आज ना आपण आषाढ विशेष अशा तिखट मिठाच्या मिश्र पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत. हे पहा, सर्व पुऱ्या छान अशा फुललेल्या आहेत. अगदी महिनाभर टिकतात या पुऱ्या. तर चला आज आपण ना या तिखट मिठाच्या मिश्र पिठाच्या पुऱ्या बनवूया. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. अगोदर आपण ना आता मी ही कोथिंबीरची देठं घेतलेले, त्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं टाकून घेते आहे. आणि आता आपण हे मिक्सरला ना वाटून घेणार आहोत. याची छान पेस्ट किंवा खलबत्त्यात वाटलं तुम्ही तरीही चालेल. आणि आता मी इथे ना हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ समप्रमाणात पण घेऊ शकता. या पद्धतीने घेतलं कमी जास्त तरीही चालेल. फक्त बेसन पीठ अर्धाच वाटी घ्यायचं आहे. नंतर हळद, धने जिरे पावडर, लाल चटणी आहे ती, एक अर्धा पाव चमचा मी हिंग टाकलेलं आहे आणि ओवा आहे ना असा हातावरती चोळून टाकायचा. त्याने ना सुगंधही छान येतो आणि पचायलाही हे आपलं पुऱ्या आहेत ना छान जातात. आणि ह्या हे अशी ताजी कोथिंबीर भरपूर टाकून घेतलेले आहे. आणि आता आपण जे ताजं वाटण बनवून घेतलेलं हिरवी मिरचीचं ते टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आधी हे सर्व आपण असं हे मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर ना थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे. आणि आपल्याला हे खूप सैलसर असं नाही मिळायचं, घट्टसर असा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. याच पिठाची ना आपण धपाटीही बनवतो, पण त्याच्यामध्ये ना थोडंसं भाकरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ जास्त वाढवलेलं असतं आणि पीठ आहे ना आपण हे सैलसर मळलेलं असतं. हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं आहे ना तर तुम्ही याच्यामध्ये तेलाचं मोहनी टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं आहे. आणि आत्ता मी एक गोळा तोडून घेतलेला आहे किंवा उंडा बनवून घेतलेला आहे. त्याच्यातून आपण चपाती जशी नॉर्मल बनवतो ना तशाच प्रकारे आणि आपण हे छान असं हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने ना आमच्याकडे आषाढ आला ना ही तळणीची पुरी बनवली जाते आणि मुलांना टिफिनमध्ये पण द्यायला आपल्याला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पण हा छान ऑप्शन आहे. आणि आषाढमध्ये आमच्याकडे ही पुरी तळलीच जाते आणि आपल्याला हे पीठ लावून लाटायचं आहे, कारण हे चिकटू शकतं. यात ज्वारीचं गव्हाचं पीठ आहे, या बेसन पीठ ही आहे, त्याच्यामुळे हे चिकटू शकतं. तर आपण याला पीठ लावून लाटून घेणार आहोत. चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी. आणि एखाद्या वाटीच्या किंवा माझ्याकडे हा ग्लास होता त्याच्या आकाराने मी ह्या पुऱ्या लाटून कट करून घेतलेल्या आहेत. किंवा एक एक लाटल्या ना तरीही चालेल, पण एक लाटायला वेळ लागतो, त्याच्यामुळे अशी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या ग्लासच्या सहाय्याने मी अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही मधली पुरी पहा, मी अशी तोडून घेणार नाही, कारण ती स्टारच्या आकाराची होती ना. आमच्याकडे तीच पुरी, आता मुलं छोटी आहेत त्यांना तीच पुरी आवडते, काहीतरी वेगळं स्टार भेटला बाबा आपल्याला म्हणून. तर तीच तशीच तळणार आहे मी. आता मी एका प्लेटमध्ये या पुऱ्या काढून घेते आणि अजून एक पोळी लाटून ना त्याच्या अशाच पुऱ्या बनवून घेऊया. मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. एकदम तेल कडकडीत नाही, मीडियमपेक्षा जास्त तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आणि कमी तापले तेल असं पण ठेवायचं नाही. तेल छान गरम करायचं आहे आणि नंतर मध्यम आचेवरती आपल्याला गॅस करायचा आहे आणि मग पुरी टाकायची आहे याच्यामध्ये. आणि आपलं तेल उडवून ही पुरी छान आपण दोन्ही बाजूनी खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. पहा अशा प्रकारे छान तळून घेणार आहोत. आणि काय होतं ना, कोथिंबीर जरा जास्त प्रमाण झालं ना तर इतकीशी पुरी फुलत नाही. थोडीशी कमी टाकली ना, तुम्हाला फुललेल्या पुऱ्या हव्या असतील तरीही चालेल. हे पहा एकूण एक पुरी छान फुलते आहे. अशा प्रकारे आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत. आणि गॅस मंदाच्या वरती ठेवला ना तर पुरी तेलकट होते आणि तेल पिते आणि अशी छान फुलतही नाही. त्यामुळे मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायचा आहे तेल एकदा गरम झालं की, आणि त्याच्यावरतीच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही या आषाढामध्ये नक्की अशा प्रकारे या मिश्र पिठाच्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवून पहा आणि कशा झाल्या आहेत ते पण कमेंट करून सांगा. हे पहा याच्या अगोदर पण मी कापण्यांची आणि थालीपीठाची रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही ती पण पाहू शका. आषाढ सुरू झाल्यानं आमच्याकडे असे तळणीचे पदार्थ केले जातात. तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच पुऱ्या बनवून पहा आणि कशा झाल्या आहेत कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.